वारी हे महाराष्ट्राच्या संस्कृतीचं लेणं आहे। खरं तर शेकडो वर्षापासून वर्षानुवर्ष ही वारी दरमजल करत करत आपल्या लाडक्या विठुरायाला भेटीसाठी हे सर्व वारकरी जे आहेत ते जात असतात। खरं तर वारी तर काय शिकवते? वारी नाविन्य शिकवते, वारी चैतन्य शिकवते, वारी आनंद शिकवते। हा जो वैष्णवांचा वेळ आहे तो आयुष्याचा आनंद शोधत शोधत खरं तर पंढरपूरच्या दिशेने जात असतात। सध्या आपण याच संत ज्ञानेश्वर माऊली पालखी सोहळ्यामध्ये आहोत। या ठिकाणी खरं तर अगदी तरुण वारकरी आहे जे आपल्याला मिळलेले आहेत। आपण त्यांच्यासोबत चर्चा करणार आहोत। महाराष्ट्राच्या भक्तीचं विद्यापीठ म्हणजे संत तुकाराम महाराज आहेत। जगणं कसं शिकावं ते वारीकडून शिकावं, दुःखाला बाजूला सारी ती म्हणजे वारी, आणि ह्या वारीचा तुम्ही आनंद घेताय। खरं तर तरुण पिढी वारीमध्ये आली पाहिजे, शिकली पाहिजे, तरच आपली महाराष्ट्राची संस्कृती अधिक उन्नतीकडे जाईल। वारीमध्ये आलायत, वारीचा आनंद घेतायत, काय भावना? तुम्ही तरुणांचं म्हणले त्या पद्धतीनं आता आमच्या दिंडीमध्ये जवळपास तुम्ही पाहू शकता सगळे महाराष्ट्रातले तरुण आहेत। गायक, वादक, कीर्तनकार, कथाकार मंडळी आहेत। आणि तरुणांना या निमित्तानं माझं एक सांगणं आहे, सध्या नैराश्याच्या गर्तेत जाऊन अनेक जण आत्महत्या चुकीचा मार्ग स्वीकारतात। त्या तरुणांना माझी विनंती, तुम्ही एकदा वारीत या। कोणत्याही परिस्थितीला सामना कसा करा, त्याला तोंड कसं द्यायचं हे वारकऱ्याकडून शिकावं। इथं ऊन आहे, वारा आहे, पाऊस आहे, कुठं व्यवस्था होते नाही होत, पण सगळ्यावर मात करून पुढं कसं चालायचं जीवनामध्ये, म्हणजे दुर्बुद्धी ते मना कदा नोपोजो नारा नाही, ह्याला सगळ्याला सारून जीवनामध्ये सद्बुद्धी प्राप्त करून पॉझिटिव्ह कसं राहायचं हे वारकऱ्याकडून शिकावं। म्हणून तरुणांना विनंती आहे की तुम्ही चुकीच्या मार्गावर पाऊल टाकण्यापेक्षा पंढरपूरच्या मार्गावर पाऊल टाका, कारण इथं आल्याच्या नंतर आपल्या जीवनातला खरा आनंद तुमच्यामध्ये लक्षामध्ये येणे, असे माझे तरुण मनांना महाराष्ट्राच्या सगळ्यांना विनंती आहे। सहिष्णुतेचा हा मार्ग आहे, म्हणजे वारी ही सहिष्णुतेचा धर्म शिकवते। जात भेद सर्व बाजूला सारते आणि येते। वारीमध्ये आल्यात कुठला आनंद मिळतोय? तुम्ही म्हणले त्या पद्धतीनं आमच्या दिंडीमध्ये 18 पगड जातीतले वारकरी आहेत। वारकऱ्यांमध्ये महाराष्ट्रामध्ये सर्वसामान्य लोकांमध्ये जातीभेद नाही, वारीमध्ये नाही। राजकीय मंडळी त्यांची पोळी भाजण्यासाठी ठिणग्या टाकतात, परंतु माझी विनंती आहे वरच्यांचं ऐकून खालच्या येडेवणी करू नका। आपण आपल्या जातीपातीच्या यातायाती धर्म नाही विष्णुदासा निर्णय ऐसा वेदशास्त्र। इथं 18 पगड जातीतले वारकरी माऊलीशिवाय बोलणंच नाही। तर 50 गावची माणसं आमच्या दिंडीत एका पालात झोपतात, एका टँकर खाली आंघोळ करतात, कसलाच भेद नाही। ह्याच्यातून राजकारणी लोकांनी सुद्धा शिकवून घ्यावी की लोक एक जीवाने आहेत, तुमच्या पोळ्या भाजण्यासाठी ह्यांना तोडू नका, हे एक जीवाने आहेत, एक जीवानच राहू द्या। आणि ही एकी कशी असावी, महाराष्ट्राचा आज जगामध्ये हा जो सोहळा आहे सगळ्या जगाचा याच्याकडे लक्ष आहे। 10-10 लाख वारकरी माऊलीसोबत तुकोबाऱ्यांसोबत आहेत, सगळे एक जीवानं चालतात। महाराष्ट्रासाठी सुद्धा एकीची फार मोठी शिकवण वारी जगाला देत आहे ही वारी। तर प्रबोधनाचा एक मोठा वारसा तुम्ही चालवताय, लोकांना आपल्या कीर्तनाच्या माध्यमातून तुम्ही खळखळून हसवताय। तो आनंद आणि वारीचा आनंद सध्या त्या माध्यमातून तुम्ही खरं तर तरुण पिढीला काय सांगाल? हां, तू म्हणले आता आम्ही कीर्तनाच्या माध्यमातून रोज महाराष्ट्रभर फिरतो, तो आनंद एक वेगळा असतो आणि हा आनंद एक वेगळा असतो। तिथं समजा सगळं हायटेक जीवन, समजा लोक आपल्या पुढं इथं आता आम्ही रोडवर बसलेलो आहे, पण बंगल्यात बसण्याचा जो आनंद आहे इथं रोडवर बसून भजन करण्यामध्ये आनंद आहे, कारण मंगलमय वातावरण आहे आणि सगळ्या वारकऱ्यांचं पंढरपूरला जाण्याची ओढ लागलेली आहे। या निमित्तानं वारी ही शिस्त शिकवते, एकी शिकवते, परंपरेचं प्रतीक आहे आणि सगळ्यांना सोबत घेऊन चालण्याची कला आहे। संकटाव अशा वेगवेगळ्या विषयातून ह्या वारीचं खऱ्या अर्थानं त्याच्यातून सामाजिकता आहे, समाजाची एकरूपता आहे। या निमित्तानं तरुणांना विनंती, आपण जीवनामध्ये एकदा तरी पंढरपूरची वारी करावी। तुका म्हणे तुम्ही लागा याची वाटे आणि बरवसेने भेटे विठ्ठल। पंढरपूरला गेल्या विठ्ठल भेटण्यापेक्षा इथं वारीच्या वाटेला लागलं कीच विठ्ठल बिलतो, हा आमच्यासाठी अनुभव फार विशेष आहे। तो अनुभवण्यासाठी सर्वांनी एकदा वारीमध्ये या अशी सगळ्यांना मी विनंती करतो। आणखी काही तरुण आहेत, आपण त्यांच्यासोबत चर्चा करणार आहोत। वारीच्या वाटेवरती तुम्ही आहेत, सुशिक्षित आहेत, वारीच्या वाटेवरती यावंसं असं का वाटतंय? खरं तर विश्वाला वंदनीय संप्रदाय म्हणजे वारकरी संप्रदाय आहे। समता प्रस्थापित करणारा संप्रदाय म्हणजे वारकरी संप्रदाय आहे। इतर ठिकाणी त्या ठिकाणी पैसे बरेच भेटत असतील इतर क्षेत्रामध्ये, परंतु आनंदासाठी सगळ्यात मोठा संप्रदाय जर कुठला असेल तर तो म्हणजे वारकरी संप्रदाय। म्हणजे या जगात सगळ्यात श्रीमंत कोण असं जर मला विचारलं तर रात्री ज्याला निवांत झोप लागते तो जगातला सगळ्यात मोठा श्रीमंत। बाकी सगळ्या ठिकाणी खूप मोठ्या स्टँडर्ड गोष्टी आहेत, परंतु वारीमध्ये या स्टँडर्ड गोष्टी नाही आहेत। अगदी पालामध्ये सुद्धा त्या ठिकाणी पल्ल्याबरोबर किंवा मी तर असं सांगेल की उभा राहिल्याबरोबर झोप लागते ती म्हणजे वारी, आणि बाकी ठिकाणी त्या ठिकाणी पल्लं तरी झोप लागत नाही, म्हणजे ही बाकीची व्यवस्था आहे। आणखी काही तरुण आहेत, सुशिक्षित आहेत, वारीच्या वाटेवरती चाललेले आहेत। अनेक आपण तरुण बघितलं तर आज वेगळ्या गोष्टींकडे वळलेले दिसत आहेत, मात्र तुम्ही मुखामध्ये नाम घेत, गळ्यामध्ये टाळ वाजत, मृदुगाचा निनाद करत, विठ्ठलाचा नामघोष करत वारीच्या माध्यमातून वारीच्या वाटेवरती चालतायत। काय मनात भावना आहेत? मनात भावना तर खूप छान आहेत। आज 15 वर्ष झाले आम्ही वारी करतोय
आणि आनंदमय याच्यामध्ये चाललो आहे. हरिनामाच्या घोषामध्ये आळंदी ते पंढरपूरची वारी चालते. याच्यामध्ये आता तसं बघायला झालं तर आता तरुण पिढी खूप इकडे वळली आहे आणि मला तर अजून अपेक्षा आहे की बाबा ह्या संप्रदायामध्ये अनेकांनी अजून सहभागी व्हायला पाहिजे. जे नको तिकडे वळलेले, नको तिकडे गेलेली जी तरुण पिढी आहे त्यांनी पण इकडे येऊन आपलं ह्याच्यामध्ये आनंद घेतला पाहिजे आणि संत परंपरा ही जोपासली पाहिजे, वारकरी परंपरा ही जोपासली पाहिजे. माऊली, मी तुमच्याकडे येतो परत. वारी काय शिकवते आणि वारी करून काय शिकावं? मी आता बोललो त्या पद्धतीने वारीकडून शिस्त शिकावी, वारीकडून स्वच्छता शिकावी, वारीकडून एकी शिकावी, वारीकडून संघर्ष शिकावा, वारीकडून परंपरा कशी जगावी, अशा सगळ्या गोष्टी ज्या आपल्या जीवनासाठी आवश्यक आहेत त्या सगळ्या वारीमध्ये आल्यानंतर आपल्याला लक्षामध्ये येतात. ह्या शिकण्यासारख्या गोष्टी आहेत. शेवटचा प्रश्न विचारतो. पुढाऱ्यांच्या अंगावर सुद्धा पांढरे कपडे असतात आणि वारीतल्या वारकऱ्यांच्या सुद्धा पांढरे कपडे असतात. म्हणजे दोन पांढऱ्या कपड्यातला फरक काय? काय पुढाऱ्याच्या अंगावर कपडे पांढरे आहेत पण ते आतून काळे असतात. आम्ही आतून बी पांढरे आणि बाहेरून बी पांढरे आहेत. हा सगळ्यात मोठा फरक आहे. त्याच्यामुळे पुढाऱ्यांनी नुसतं देखाव्यासाठी वारकऱ्यांकडे पाहू नका. वारकऱ्यांची खऱ्या इच्छा काय आहेत, वारकऱ्यांच्या खऱ्या अडचणी काय आहेत, त्यांच्या खऱ्या समस्या काय आहेत हे समजून घ्या आणि त्याच्यावर मात करण्यासाठी प्रयत्न करा. आणि वारकऱ्याकडून एकीचा संदेश शिका आणि समाजात शांतता, व्यवस्था, सुखानं लोकांना जगू द्या ही विनंती आमची राजकारण्याला वारकऱ्यांतर्फे. वारी हे शिस्त शिकवते. वारी हा आनंद आणि चैतन्य आहे ते शिकवते. त्यामुळे वारीमध्ये येऊन आम्ही सर्व जे सुशिक्षित आहेत तो भरभरून आनंद घेतो आहे अशी भावना, अशी प्रतिक्रिया या तरुण वारकऱ्यांकडून आपल्याला पाहायला मिळते. कॅमेरामॅन अजिंक्य सावंत सोबत लक्ष्मण जाधव, TV9 मराठी, बारामती. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.